मराठी नववर्षानिमित्त कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर्सचा धमाका। कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट। शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर्स। सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी, मीनाक्षी चित्रमंदिर समोर, कराड तासगाव रोड, पलूस। प्रोप्रायटर कुलभूषण शीतल सावळवाडे। अंकलखोप येथे म्हसोबाच्या नावानं चांग भलच्या गजरात यात्रा संपन्न। म्हसोबाच्या नावानं चांग भलच्या गजरात अंकलखोप येथील श्री म्हसोबा देवाच्या यात्रेची सांगता झाली। भाविकांनी गुलाल खोबरेचे उधळण करत पालखी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। पहाटे 3 वाजता श्री म्हसोबा देवाची पालखी ग्राम प्रदक्षिणेसाठी निघाली व सकाळी 10 वाजता पुन्हा मंदिरात पोहोचली। भल्या पहाटे कृष्णामाई नदीची परडी सोडून श्री म्हसोबा देवाचा पालखी सोहळा सुरू झाला। ग्राम प्रदक्षिणेसाठी निघालेल्या पालखीसोबत सर्व मानकरी, सेवेकरी, भाविक हजारोच्या संख्येने उपस्थित होते। पालखीवर गुलाल खोबरे उधळून भाविक म्हसोबाच्या नावाने चांग भलेचा जयघोष करीत होते। पालखीच्या समोर मानाच्या सासनकाठ्या नाचवल्या जात होत्या। पालखी मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा पालखी व श्री म्हसोबाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। ठिकठिकाणी पालखी वाहणारे भोई, मानकरी, सेवेकरी यांच्या पायावर पाणी घालून मूर्तीला ओवाळून भाविक दर्शन घेत होते। पालखी समोर लहान मुले आडवी घातली जात होती। भाविकांनी केलेल्या गुलाल खोबऱ्याच्या उधळणीने पालखी मार्गावरील रस्ते गुलालमय झाले होते। 3 दिवस चाललेल्या यात्रेमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमासह संपन्न झाले। यात रविवार दिनांक 14 रोजी मानाचे बकरे व मानाचा गायकवाड भावकीचा गाडा, तर सोमवार दिनांक 15 रोजी गाव नैवेद्य गावगाडे संपन्न झाले। ग्राम प्रदक्षिणा करून सकाळी 10 वाजता पालखी मंदिरात आल्यानंतर भाविकांनी पालखीवर उधळलेले खोबरे प्रसाद म्हणून मानकरी व सेवेकरी यांना वाटप केले। सदर यात्रा ग्रामपंचायत प्रशासन, पोलीस, गावातील तरुण मंडळे आदींच्या समन्वयाने शांततेत पार पडली। पालखी प्रदक्षिणा मार्गावर विना तक्रार दर्शन घेता आल्यामुळे आबालवृद्धासह महिला भाविकांनी समाधान व्यक्त केले। पोलीस प्रशासनाचे अभिनंदन केले। यात्रा शांततेत पार पडल्याबद्दल म्हसोबा देवाचे पुजारी यांनी सर्व ग्रामस्थ व भाविकांचे आभार मानले। तसेच पाखाळणी 19 एप्रिल रोजी असल्याचे महेश पुजारी यांनी सांगितले।
अंकलखोपमधील श्री म्हसोबा देवाची यात्रा म्हणजे अतिशय प्रसिद्ध आंध्र प्रदेश, महाराष्ट्र व कर्नाटक 3 राज्यातील भाविकांच्या दृष्टीने अत्यंत श्रद्धास्थान असलेल्या म्हसोबा देवाची यात्रा आज संपन्न झाली। श्री 14, 15 व 16 या 3 दिवशी आलोट भाविकांच्या गर्दीमध्ये प्रथम मानाचे बकरे, त्यानंतर गाव यात्रा व आज या ठिकाणी श्रीची पालखी नगर प्रदक्षिणा करून बरोबर सकाळी 10 वाजता मंदिरामध्ये परत आलेली आहे। अत्यंत उत्साहामध्ये हा सोहळा संपन्न झाला। या उत्साही अशा वातावरणामध्ये सहकार्य बऱ्याच जणांच्या लाभले। यामध्ये अंकलखोपच्या सरपंच श्री राजेश्वरी सावंत, त्यानंतर भिलवडी पोलीस ठाण्याचे API सावंत साहेब, त्यानंतर गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक, सर्व तरुण मंडळे यांचं अत्यंत या ठिकाणी उत्साहात या ठिकाणी आम्हाला प्रतिसाद लाभला आणि यामुळे आम्ही श्री म्हसोबा देवाची यात्रा अतिशय उत्साहात पार पाडलेली आहे। याबद्दल सर्व गावकरी, सर्व भाविक व सर्व पोलीस स्टाफ यांचं या ठिकाणी मनापासून हार्दिक या ठिकाणी आभार मानतो।